आपत्ती व्यवस्थापन समितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेतलं, मात्र शिंदेंचा समावेश नव्हता। त्यावरून एकनाथ शिंदे असे काही बोलले की त्यानंतर लगेच कॅबिनेटच्या बैठकीत शिंदेंचाही समावेश करण्यावरून निर्णय झालाय। पाहूयात। मला एवढं माहित आहे, जिथं आपत्ती येते, जिथं आपदा येते, जिथं संकट येतं, जिथं महापूर येतो, तिथे एकनाथ शिंदे असतो। जिथे आपत्तीपूर संकट येतं तिथे एकनाथ शिंदे असतो, अशी रोखठोक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली। आणि एका तासात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदेंचा समावेश करण्याचा निर्णय झाला। मला माहित नाही, मला काही माहित नाही कधी आपत्ती व्यवस्थापन झालंय, आपत्ती कधी समिती झाली मला माहित नाही। पण मला एवढं माहित आहे, जिथं आपत्ती येते, जिथं आपदा येते, जिथं संकट येतं, जिथं महापूर येतो, तिथे एकनाथ शिंदे असतो। हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी आहेत ती संख्या 10 पर्यंत मर्यादित आहे आणि त्यामध्ये मग आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। पूर्वी एकच मुख्यमंत्री होते, आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेब आणि माननीय दादा यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। 6 फेब्रुवारीला आपत्ती व्यवस्थापन समिती संदर्भात एक परिपत्रक निघालं, ज्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समावेश होता। पण एकनाथ शिंदेंचा समावेश नसल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि विरोधकांनाही टीकेची संधी मिळाली। एकनाथ शिंदेंवरच एवढी मोठी आपत्ती आलेली आहे की त्या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं हे त्यांना समजत नाहीये। पुण्यावर प्रेम वाढत चाललं आहे, ठाण्यावरचं प्रेम आटत चाललेलं आहे, त्याचा तो परिणाम आहे। विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समिती कधी स्थापन झाली आपल्याला काही माहिती नाही, असं सांगून शिंदेंच्या बोलण्यातून सुद्धा नाराजी उमटलीच। पण तत्काळ कॅबिनेटमध्ये शिंदेंचा अर्थात दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश करण्याचा प्रस्ताव पास झाला। आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समितीमध्ये समावेश झालाय। किती अपमान करायचा। आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होते, एकनाथ शिंदेंचं नाव बाजूला काढलं जातं, समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं। ते माजी मुख्यमंत्री आहेत। एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया, मला त्यांच्याबद्दल काही हे नाही, ठीक आहे। पण एका माजी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माजी मुख्यमंत्र्याला असं वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं दाखवत आहे की त्यांनी घेतलं ना। खरं तर एकनाथ शिंदेने सांगायला पाहिजे, तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा। भूकंप, महापूर किंवा इतर संकट ओढावल्यावर तत्काळ मदत पोहोचावी म्हणून सरकारची आपत्ती व्यवस्थापन समिती असते। पण मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असतातच। पण त्याच वेळेला अजित पवारांना घेतलं आणि शिंदेंना वगळल्यानं चर्चा, नाराजी समोर येणारच होती। अखेर निर्णय सुधारण्याची वेळ सरकारवर आली आणि शिंदेंना स्थान मिळालं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।